महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। बहिणीला एकनाथराव देवेंद्र आम्ही रक्षाबंधनाला पण 3000 रुपये दिले। बहिणींनो दिले की नाही दिले। आज आमच्या बहिणींना सक्षम करायचंय, सबल करायचंय। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की महिना संपायच्या अगोदर सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना रक्षाबंधनना परत एकदा ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। बघा डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। थेट उपमुख्यमंत्री आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आजपासून विस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजेच आजपासून महिना संपायच्या अगोदर सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। एकत्रितपणे आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,60,00,000 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये, जुलै महिन्याचा 13वा हप्ता 1500 रुपये, म्हणजेच या 2 हप्त्यांचे टोटल मिळून 3000 रुपये आणि तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या निमित्तानं ओवाळणी सुद्धा विस्तांतर होणार आहे। त्यासोबत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच एकंदरीत बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। तर याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। महिना संपेपर्यंत अशाच पद्धतीने हे वितरण सुद्धा होणार आहे। बघा सर्व लाडक्या बहिणींना माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर सुद्धा होतच असतो। त्या अनुषंगाने या दोन्ही हप्त्यांचे पैसे आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होतात, तर तुमची आज भरपूर दिवसांच्या नंतर प्रतीक्षा संपणार आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी विचारपूस सुद्धा करत होत्या की आमच्या खात्यामध्ये कधी पैसे येतील, आमच्या खात्यामध्ये कधी हप्ता येईल, तर तुमची आज प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कोणत्या बहिणींना पैसे विस्तांतर होतील, कोणत्या बहिणी या योजनेमधून अपात्र करण्यात आलेले आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं, काल महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 26 लाख बहिणींचा अर्ज या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। तर या 26 लाखांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, या 26 लाखांमध्ये कोणकोणत्या बहिणी बसणार आहेत, कोणकोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र होणारे आहे त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। म्हणजेच कोणत्या कोणत्या बहिणींना या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, ओवाळणीचे पैसे मिळणार नाहीत, पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, त्याच्या याद्या जाहीर सुद्धा झालेल्या आहेत। जर तुमचं नाव या याद्यांमध्ये असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, तुम्हाला पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकते।
शकतं, तुमचा हप्ता बंद सुद्धा होऊ शकतो. तर बघा लाडक्या बहिणीनं आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे, 3 गॅसचे पैसे, ओळणीचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. परंतु ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाहीत. त्यांचा अर्ज या 26 लाख अर्जांपैकी आहे, त्यांना पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक हे 4 नियम सुद्धा पाहायचे आहेत, अन्यथा पैसे विस्तांतर होणार नाहीत. बघा या छाननीमुळे भरपूर बहिणींचे आधार कार्ड डिलिंक सुद्धा झालेली आहे. जर तुमचं आधार कार्ड डिलिंक झालेलं असेल तर लवकरात लवकर लिंक सुद्धा करायचं आहे, कारण जिल्ह्यांच्या याद्या जाहीर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे. जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं बँक खातं या प्रमुख 15 बँकांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. तर ते 20 जिल्हे आणि या प्रमुख 15 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांनीच हा व्हिडिओ पाहायचा आहे. जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नाहीत त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाहीत, त्यांचा वेळ सुद्धा वायाला जाऊ शकतो. बघा सर्वात अगोदर 4 नियम सुद्धा सांगणार आहे. जर तुम्ही या नियमांचं पालन करत असाल तर तुमचा अर्ज अपात्र करण्यात आलेला नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या 26 लाख अर्जांमध्ये काही पुरुषांचे अर्ज आढळलेले आहेत. भरपूर पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेली आहेत. म्हणजेच या 26 लाख अर्जांमध्ये काही पुरुषांचे अर्ज आहेत, काही बहिणी अशा आहेत की त्या बहिणी नियमांमध्ये बसत नव्हत्या तरी पण त्यांनी या योजनेचा लाभ राज्य सरकारचा घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं अर्जांची छाननी संपलेली आहे. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्ही 4 नियमांमध्ये बसत असाल तरच तुमची प्रतीक्षा संपणार आहे, अन्यथा तुमच्या समोरील काकूला पैसे येतील, शेजारील ताईला पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला अजून 2 हप्त्यांचे 3,000 रुपये मिळालेले नसतील तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करत आहात का, या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा आज सर्वात अगोदर या 20 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा 12 हप्ता 1,500 रुपये, जुलै महिन्याचा 13 हप्ता 1,500 रुपये, एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे. तर त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ पहा, अन्यथा तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो, तुमचं नुकसान 100% होऊ शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे यावेत, आपल्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे यावेत, आपल्या खात्यामध्ये ओळणीचे पैसे यावेत, तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची 2 कामे करायची आहेत. बघा ज्या ज्या बहिणी 2 कामे करतील त्यांच्या खात्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं 4 ते 5 प्रश्न आहेत, हे 4 ते 5 प्रश्न अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा सांगणार आहेत, त्याची उत्तरे सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये काही गैरसमज असेल तर तो गैरसमज सुद्धा निघून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होणार होता, परंतु राज्य सरकारच्या निदर्शनास आलं होतं की या योजनेमध्ये काही पुरुष लाभ घेत आहेत, काही लाडक्या बहिणी अपात्र होत्या तरी पण त्या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत होते. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर झाला नाही. तर या जून हप्त्याची सुरुवात 5 जुलैपासून करण्यात आलेली होती. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 28 जून 2025 रोजी या जून हप्त्यासाठी 3,700 कोटींचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता. तर हा निधी 5 जुलैपासून ते 10 ते 11 जुलैपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार होता, परंतु फक्त 5 जुलै रोजी काही निवडकच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले. 5 जुलैनंतर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर झाले नव्हते. तर याचं मुख्य कारण समोर आलेलं आहे. तर या कारणामुळे भरपूर बहिणींना पैसे विस्तांतर सुद्धा झालेले नव्हते. तर ते कारण म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या
बहिणींच्या अर्जांची पडताळणी पुन्हा एकदा करण्यात आलेले होते. तर या पडताळणीमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत. बघा, न्यूज चॅनलने दिलेल्या माहितीनुसार 26 लाखांपेक्षा जास्त बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत. त्या बहिणींना आता कोणत्याही हप्त्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा नियमांचं पालन करत आहात का, नियमांमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं सकाळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज 20 जिल्ह्यांमध्ये आणि 15 बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओळणीचे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे. तर सूत्रांनी 20 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा केलेली आहे. 20 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे. त्यासोबतच 15 बँकांची यादी वाचून दाखवत आहे. त्यानंतर आपण कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, सर्वात अगोदर बँकांची यादी वाचून दाखवत आहे. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक बँकांची यादी ऐकायची आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं सर्वात पहिली जी बँक निवडण्यात आलेली आहे तर ती पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहे. त्यानंतर 2 नंबरची बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 3 नंबरची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, कॅनरा बँक असेल. म्हणजेच लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यातील सरकारी बँकांमध्ये, खाजगी बँकांमध्ये, सहकारी बँकांमध्ये आणि पतसंस्थेच्या ज्या बँका असतात, सोसायटीच्या बँका असतात, या सर्व बँकांमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत. म्हणजेच तुमचं कोणत्या बँकेमध्ये बँक खातं असू द्या तरी पण तुम्हाला पैसे येतील. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकेला DBT नसेल, अशा बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाहीत. बघा, जो पहिला मुद्दा होता तर तो पहिला मुद्दा सर्व लाडक्या बहिणींना समजला असेल. पहिला मुद्दा म्हणजे सर्व बँकेमध्ये पैसे येतील, परंतु ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकेला DBT नसेल, त्याच बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीनं उर्वरित 2 ते 3 मुद्दे तुम्ही सुद्धा पाहायचे आहेत. आता आपण जो दुसरा मुद्दा जिल्ह्यांचा आहे तर तो दुसरा मुद्दा सुद्धा बघून घेऊयात. बघा, आज प्राथमिक स्वरूपामध्ये 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, 2 हप्त्यांचे पैसे आणि ओळणीचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे. ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. परंतु 20 जिल्हे बघण्या अगोदर तुम्ही 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ज्या बहिणींनी 2 कामे केलेली असतील त्यांचीच प्रतीक्षा संपणार आहे, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. बघा, या 2 कामांपैकी जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC केलेली आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात. बघा, तुम्हाला मी पात्रता सांगितल्या, त्यानंतर लाडक्या बहिणीनं काही बँकांची निवड करण्यात आलेली होती, त्या बँका सुद्धा बघितलेल्या आहेत. आता आपण जिल्हे बघून घेऊयात. बघा, जिल्ह्यांची यादी बघण्या अगोदर लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असावे तर तुम्हाला पैसे विस्तांतर होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमनी 4 नियम सुद्धा लावलेले आहेत. ते 4 नियम अगदी एका मिनिटामध्ये सांगून टाकतो. बघा, पहिला नियम म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणीचं वय 21 वर्ष पूर्ण असावं, 65 वर्षांपेक्षा कमी असावं. तिसरा नियम म्हणजे लाडकी बहीण सरकारी बहीण नसली पाहिजे. आणि चौथा नियम म्हणजे लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी सुद्धा असायला पाहिजे. आता आपण नियम बघितले, जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. बघा, लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत. परंतु या 2,52,00,000 बहिणीमधून 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत. आता फक्त 2,25,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड असेल, सातारा असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, त्यानंतर अमरावती आहे, यवतमाळ आहे, त्यानंतर अकोला आहे, लातूर जिल्हा आहे, गडचिरोली आहे, धाराशिव जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर. बघा, या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिना संपायच्या अगोदर पैसे सुद्धा येणार